हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. कसे आहेत तुम्ही सगळे? मजेत ना? मजेतच राहता. आज आम्ही चाललेलो शिवमंदिरात. मामा मामी मस्त आम्ही चाललो. मग निघलो, मी पण गाडीत बसलो आणि मग गाडीत आमची आणि बाबूची मस्त मस्ती चाललेली. आम्ही दोघं एकमेकांना त्रास देत होतो. नंतर फायनली आम्ही पोचलो शिवमंदिरला आणि एवढा भारी वाटत होता आणि व्ह्यू पण एवढा मस्त झालेला ना की एकदम मन प्रसन्न झाला. मग नंतर मामा मामी सगळे मस्त आम्ही इकडे हार वगैरे नारळ वगैरे घेतला आणि गणपती बाप्पांचं दर्शन घेतला. त्याच्यानंतर लाईन पण खूप होती आणि दुपारी गेलेलो, ऊन पण खूप होता. मामीनी पण दर्शन घेतलं. मग मंदिरात पोचलो. मंदिरात पण खूप गर्दी होती. मग गेलो आम्ही लगेच आणि मामा मामीचा मस्त अभिषेक चालू होता, कारण की अधिक महिन्याचा लास्ट सोमवार होता आणि मी घामाघूम झालेली पूर्ण, तरी यांचा अभिषेक चालू होता. नंतर दर्शन वगैरे झाला, बाहेर निघली, मस्त धागा वगैरे मी बांधला भटजींकडून. नंतर मस्तपैकी मी परत दर्शन घेतलं आणि आम्ही मस्त निघलो घरी जायला. नंतर आलो इकडे आणि मग घरच्या देवांचं दर्शन घ्यायचं होतं. मग मामा मामी आम्ही सगळे गेलो आणि दर्शन चालू होता मस्त. आणि मग नंतर झोपेतून उठलो, परत संध्याकाळी मंदिरात जायला निघलो. नंतर दुसऱ्या मामीसोबत मोठी मामी मोठा मामा आणि आम्ही मस्त सगळे निघलो जायला. नंदींचं दर्शन घेतलं. नंतर प्रसादासाठी आम्ही खीर नेलेली वाटायला. ती खीर मी मस्त 2 ग्लास भरून घेतली, कारण खाली ठेवायची होती नैवेद्य म्हणून. नंतर पिंडीचा पण खाली अभिषेक चालू होता. नंतर मस्त आम्हाला भारी वाटत होतं. आरतीला गेल्यावर एकदम मन प्रसन्न होतं आणि माणूस सगळं काही विसरून आरतीत मस्त मग्न होतो. नंतर पूजेसाठी आम्ही मस्त दिवे पेटवायला घेतले. मग सगळे एक एक करून सगळे दिवे पण आम्ही पेटवून घेतले. नंतर इकडे एक साईडला मस्त सजावट पण चालू होती आणि सजावट झाली सगळी आणि मग नंतर दिवे पण ते ठेवून घेतले आणि मस्त आरती. नंतर सगळे आम्ही दर्शन झालं आणि बाहेर आलो तर गर्दी पण खूप होती. नंतर मस्त प्रसाद घेतला आणि मग प्रसाद खाल्ला. नंतर आम्ही खीर वाटप ठेवलेली. मग आम्ही मस्त सगळ्यांनी खीर वगैरे देऊन घेतली. सगळ्यांना मस्त ग्लास वगैरे मी काढत होती. नंतर मामा मामी आम्ही सगळ्यांनी खीर वाटली आणि मग त्याच्यानंतर गरम होती, मग आम्ही सगळ्यांना देत होतो खीर. सगळे घेत पण होते मस्त प्रसाद. आणि नंतर मग प्रसाद घेतला आम्ही आणि नंतर आम्हाला जायचं होतं गोशाळेत. मस्त केळी वगैरे आम्ही घेतली आणि गोमातेचं दर्शन केला आणि इकडे